नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी व्होकॅब्युलरी कव्हर करणार आहोत. यामध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडियमचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. ही सर्व शब्द फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो. सर्व एक्झाम्समध्ये आपल्याला व्होकॅब्युलरीवर मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारले जात आहे, त्यामुळे आपली प्रॅक्टिस होणं, सराव होणं फार महत्त्वाचं आहे. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड इम्प्लोर. इम्प्लोर हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. एम्प्लोर या शब्दाचा अर्थ आपल्याला जर माहिती असला तर लगेच आपण त्याचा सिनॉनिम समान अर्थाचा शब्द शोधू शकतो. एम्प्लोर या शब्दाचा अर्थ होतो रिक्वेस्ट करणे, विनंती करणे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला शब्द जो आहे तो आहे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची मनाई करणे, हे सगळ्यांना माहिती आहे. कमांड म्हणजे ऑर्डर देणे, आज्ञा देणे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर हा जो तिसरा शब्द आहे प्लीड. प्लीड या शब्दाचा अर्थ होतो विनंती करणे. प्लीड या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? विनंती करणे. मग आपण जर पाहिलं तर रिक्वेस्ट या शब्दाचाही अर्थ होतो विनंती करणे, इम्प्लोर या शब्दाचाही अर्थ होतो विनंती करणे, प्लीड या शब्दाचाही अर्थ होतो विनंती करणे, आणि यापूर्वी अपील हा एक शब्द तुम्हाला सांगितला होता, याचाही अर्थ कळकळीची विनंती करणे, आणि सॉलिसिट या शब्दाचाही अर्थ होतो विनंती करणे. इवन बेसिच या शब्दाचाही अर्थ होतो विनंती करणे. हे सर्व शब्द ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. अनेक वेळेस आपण या शब्दांना रिवाइज केलेला आहे, अनेक वेळेस आपण या शब्दांना वापरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल. सो या परिस्थितीत ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑनर म्हणजे मान देणे, सन्मान देणे. एखाद्या व्यक्तीला आपण जो रिस्पेक्ट देतो, एखाद्या व्यक्तीला जो आपण मान देतो, जो सन्मान देतो, जो ऑनर देतो, त्याला आपण रिस्पेक्ट म्हणतो. त्या ठिकाणी एम्प्लोर म्हणजे विनंती करणे, प्लीड म्हणजे विनंती करणे, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. ऑनर किंवा कमांड किंवा रिफ्यूज हे आपली उत्तरं होणार नाहीत. पुढचा प्रश्न बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड रेवियर. रेवियर हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे आणि अनेक वेळेस टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या परीक्षांमध्ये आपल्याला विचारलेला आहे. रेवियर या शब्दाचा अत्यंत सोपा अर्थ आहे, तो म्हणजे सगळ्यांना माहिती असेल रेस्पेक्ट करणे. एखाद्या व्यक्तीचा जेव्हा आपण आदर करतो, सन्मान करतो, त्याला जेव्हा आपण मान देतो, त्यासाठी आपण रेस्पेक्ट या शब्दाचा वापर करतो, ऑनर या शब्दाचा वापर करतो, आपण रेवियर या शब्दाचाही वापर करू शकतो. मग बघा, पहिला शब्द या ठिकाणी रेस्पेक्ट दिलेला आहे, आणि रेस्पेक्ट म्हणजे काय? आदर करणे, मान देणे, सन्मान करणे. एखाद्या व्यक्तीचा जो आदर केला जातो, मान दिला जातो, सन्मान दिला जातो, त्यालाच आपण रेस्पेक्ट म्हणतो, त्यालाच आपण ऑनर म्हणतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? रेव्हेर म्हणतो. रेव्हरन्स हा शब्द विचारला जाऊ शकतो. रेव्हरन्स म्हणजे काय? ज्याला आपण रेस्पेक्ट किंवा आदर असं म्हणत असतो. त्यानंतर हाही शब्द फार महत्वाचा आहे, कंडेम. कंडेम या शब्दाचा अर्थ होतो धिक्कार करणे किंवा टीका करणे. जो धिक्कार केला जातो किंवा जी मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते त्याला आपण कंडेम असं म्हणत असतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर एन्जॉय. एन्जॉय म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा एन्जॉय करतो, रेजॉईस करतो, त्याला आपण एन्जॉय म्हणतो. सो ऑप्शन सी पण आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. आणि रिपीट म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा करणे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए जे आहे ते रेव्हियर साठी करेक्ट सिनॉनिम होईल, दॅट इज रिस्पेक्ट. ओके, पुढचा प्रश्न बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड प्रिव्हेंट. प्रिव्हेंट म्हणजे काय? कुठल्या तरी गोष्टीमध्ये आपण अडथळा आणतो, ब्लॉकेज करतो, ऑब्स्ट्रक्ट करतो. हाइंडर ज्याला आपण म्हणतो, रेजिस्ट ज्याला आपण म्हणतो, किंवा रेस्ट्रिक्ट ज्याला आपण म्हणत असतो. सो बघा, पहिला शब्द दिला आहे कन्स्ट्रक्ट. कन्स्ट्रक्ट म्हणजे काय? काहीतरी बांधणे किंवा बांधकाम करणे. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल का? नाही. प्रिव्हेंट म्हणजे जर रोकथाम करणे किंवा अडथळा आणणे. सो ऑलो. ऑलो म्हणजे काय? परवानगी देणे. सो हे सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. ॲव्हर्ट म्हणजे काय? तर ॲव्हर्ट म्हणजे सुद्धा ब्लॉक करणे, रोकथाम करणे, थांबवणे, सीज करणे, स्टॉप करणे ज्याला आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी प्रिव्हेंटचा करेक्ट सिनॉनिम काय होईल मित्रांनो? तर प्रिव्हेंटचा करेक्ट सिनॉनिम होईल ॲव्हर्ट. सो ॲव्हर्ट आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर प्रोवोक हा शब्द सगळ्यांना माहिती असेल, अनेक वेळेस हा सुद्धा टीसीएसच्या परीक्षांमध्ये आपल्याला विचारला गेलेला आहे. प्रोवोक म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला उकसवणे, काहीतरी कार्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जेव्हा इंड्यूस केलं जातं, उकसवलं जातं, त्यासाठी आपण प्रोवोक हा शब्द वापरतो. सो हा देखील आपलं उत्तर होणार नाही. सो प्रिव्हेंट म्हणजे काय? तर प्रिव्हेंटसाठी आणखी कोणता शब्द सगळ्यांना माहिती आहे? ब्लॉक हा शब्द आहे. त्यासाठी आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो? रेजिस्ट हा शब्द आहे. त्यासाठी आणखी कोणता शब्द होता? तर हाइंडर हा शब्द आहे. आणखी कोणता शब्द आहे? तर आणखी आपण या ठिकाणी घेतला होता हाइंडर आणि ऑब्स्ट्रक्ट. सो ऑब्स्ट्रक्ट ही सर्व शब्द फार महत्वाची आहे, आणि आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमध्ये ही शब्द विचारून झालेली आहेत. कधी ब्लॉक विचारला जातो, कधी रेजिस्ट, कधी हाइंडर, कधी ऑब्स्ट्रक्ट, कधी प्रिव्हेंट, कधी ॲव्हर्ट, कधी सीज, कधी स्टॉप. सो हे सर्व शब्द तुमचे लक्षात असणं फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे काय? जो काही एकटा व्यक्ती असेल. सॉलिटरी म्हणजे कोण? एकटा असेल, ज्याला आपण काय म्हणतो? अलोन म्हणतो, किंवा ज्याला आपण काय म्हणतो? लोनली म्हणतो, किंवा ज्याला आपण काय म्हणतो? रेकल्स म्हणतो. सो ही सर्व शब्द फार महत्वाचे आहेत मित्रांनो. त्याला आपण सिंग्युलर, एकटा असं देखील म्हणत असतो.
सो बघा ऑप्शन ए जे आहे त्यामध्ये आपल्याला सिंग्युलर पाहायला मिळतोय, म्हणजे ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. स्टबन म्हणजे काय, तर स्टबन म्हणजे एखादा जिद्दी व्यक्ती. जिद्दी व्यक्तीला आपण आणखी कोणता शब्द वापरतो, हट्टीला आपण कोणता शब्द वापरतो, ऑब्स्टिनेट. ही दोन्ही शब्द लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला फार फार फायदा होईल या सर्व गोष्टीचा. स्प्लेंडेड म्हणजे काय, जे काही ग्लोरियस असेल, जे भव्य असेल त्याला आपण स्प्लेंडेड म्हणतो, त्याला आपण ग्लोरी म्हणतो किंवा ग्लोरियस असं म्हणतो, मॅग्निफिसेंट म्हणतो. सो ऑप्शन सी आपलं उत्तर नाही. स्टबन, हट्टी, जिद्दी आपलं उत्तर होणार नाही. आणि सेन्सिबल तर सर्वांना माहिती आहे की सेन्सिबल या शब्दाचा अर्थ समजूतदार असा होतो, की जो व्यक्ती फार समजदार असतो, समजूतदार असतो त्याला आपण सेन्सिबल असं म्हणत असतो. सो हे देखील आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. सॉलिटरी म्हणजे जर एकटा होत असेल तर या ठिकाणी कोणतं आपलं करेक्ट उत्तर होईल, सिंग्युलर ऑप्शन ए. पुढे विचारलेलं आहे चूज दी सिनॉनिम ऑफ द वर्ड इरॅडिकेट. सो इरॅडिकेट हे सगळ्यांना माहिती आहे, जी सती प्रथा आहे तिला काय केलं गेलं होतं, इरॅडिकेट केलं गेलं होतं. इरॅडिकेट करणे म्हणजे काय, समूळ नष्ट करणे, म्हणजे मुळापासून नष्ट करणे असा याचा अर्थ होतो. मग बघा मॅग्निफाय, मॅग्निफाय म्हणजे काय, मोठे करणे. जे काही छोटे असते, जे काही लहान असते त्याला आपण जेव्हा मोठं करून पाहतो, झूम करतो, तेव्हा आपण मॅग्निफाय या शब्दाचा वापर करतो. सो इरॅडिकेट आणि मॅग्निफायचा या ठिकाणी काहीही संबंध नाही. कंडेन्स, कंडेन या शब्दाचा अर्थ मागे देखील आपण पाहिलेला होता. कंडेन्स या शब्दाचा अर्थ काय होतो, कमी करणे, शॉर्टन करणे ज्याला आपण म्हणतो, डिमिनिश ज्याला आपण म्हणतो, डिक्रीज ज्याला आपण म्हणतो. सो कंडेन्स हे आपलं उत्तर होईल का, नाही. अप्रूव्ह म्हणजे काय, संमती देणे. कुठल्या तरी व्यक्तीला आपण अप्रूव्ह करतोय, अलाव करतोय, संमती देतोय, यस म्हणतोय, सो आपण त्याला अप्रूव्ह करतोय. सो हे सुद्धा इरॅडिकेटचं करेक्ट आपलं सिनॉनिम होणार नाही. अपरूट म्हणजे काय, की मुळापासून नष्ट करणे. अपरूट म्हणजे काय, रूट पासून पूर्णतः नष्ट करणे. सो बघा या ठिकाणी इरॅडिकेटचाही अर्थ होतो नष्ट करणे, अप्रूव्हचाही अर्थ होतो नष्ट करणे, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर. आता बघा पुढचा प्रश्न, चूज दी करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड अल्युअर. अल्युअर या शब्दाचा अर्थ होतो आकर्षित करणे किंवा भुरळ पाडणे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आकर्षित केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, आकर्षित करणे किंवा भुरळ पाडणे. मग बघा पहिला शब्द आहे अट्रॅक्ट, परंतु आता आपल्याला काय विचारलेलं आहे, आता आपल्याला विचारलेला आहे अँटोनिम, विरुद्ध अर्थाचा शब्द. सो अट्रॅक्ट काय होईल, तर अट्रॅक्ट होईल सिनॉनिम, म्हणजे हे आपलं उत्तर होईल का, नाही. त्यानंतर या ठिकाणी बघा रिपल्स हा शब्द आहे. रिपल्स या शब्दाचा अर्थ काय होतोय, कुणातरी व्यक्तीवर अटॅक करणे, आक्रमण करणे, हल्ला चढवणे. मग एकीकडे आकर्षित केलं जात आहे आणि दुसरीकडे त्याच्यावर हल्ला करून त्याला परतवून लावलं जात आहे. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा रिवाइव्ह. रिवाइव्ह या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे, पुनरुज्जीवित करणे. सो जो काही व्यक्ती आजारी असेल किंवा जे काही घर असेल त्याला आपण पुनरुज्जीवित करतो, घर वगैरे नाही, पुनरुज्जीवन देतो, त्याला पुनरुज्जीवित करणे असं म्हणतात. सो ऑप्शन सी पण आपलं उत्तर होणार नाही. आणि रिवाइंड म्हणजे काय, तर रिवाइंड म्हणजे उलट करणे. कॅसेट असायची त्याला आपण काय करायचो, रिवाइंड करायचो. सो उलट फिरवणे किंवा उलट करणे. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल, करेक्ट अपोजिट वर्ड होईल, करेक्ट अँटोनिम होईल, करेक्ट विरुद्ध अर्थाचा शब्द होईल अल्युअर, भुरळ पाडणे, आकर्षित करणे या शब्दासाठी. पुढचा शब्द आहे बिजार. बिजार या शब्दाचा आपल्याला काय विचारलेला आहे, अँटोनिम, विरुद्ध अर्थाचा शब्द. बिजार या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती असला पाहिजे. बिजार म्हणजे काय, विचित्र. विचित्र ज्याला आपण काय म्हणतो, ज्याला आपण वियर्ड म्हणतो, ज्याला आपण स्ट्रेंज म्हणतो, ज्याला आपण ग्रॉटिस्क म्हणतो, ज्याला आपण ऑड म्हणतो. जे काही विचित्र असेल त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेंज म्हणतो किंवा बिजार म्हणतो. हा शब्द फार महत्वाचा आहे. बिजार म्हणजे विचित्र हे लक्षात ठेवा. त्यानंतर बिजार या शब्दाच्या स्पेलिंग मध्ये डबल आर येतो, झेड जो आहे तो मात्र एकच येतो. सो स्पेलिंग चेक म्हणून सुद्धा तुम्हाला बिजार शब्द विचारला जाऊ शकतो, विचारला गेलेला आहे यापूर्वी, आणि तुम्हाला सिनोनिम किंवा अँटोनिम म्हणून देखील विचारला जाऊ शकतो. सो बघा इकडे आहे युज्युअल, एकीकडे आहे विचित्र आणि दुसरीकडे आहे युज्युअल, म्हणजे हा आपला करेक्ट अपोजिट वर्ड होईल, करेक्ट अँटोनिम होईल मित्रांनो. त्यानंतर वियर्ड. वियर्ड म्हणजे काय, विचित्र. विचित्र वियर्ड म्हणजे काय, एक तर सिनोनिम आहे, आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे म्हणून हे कॅन्सल. स्ट्रेंज सुद्धा काय होईल या ठिकाणी, तर स्ट्रेंज सुद्धा आपलं होणार आहे विचित्र, सिनोनिम हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. आणि हॅपी म्हणजे कोण, तर हॅपी आनंदी सगळ्यांना माहिती आहे, सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. युज्युअल जो नेहमीचा असेल तो. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट अपोजिट वर्ड या ठिकाणी होत आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, चूज दी करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड स्लगिश. स्लगिश म्हणजे कोण, जो आळशी असेल, जो फार सुस्त असेल त्याला आपण म्हणत असतो. सो या ठिकाणी बघा ऍक्टिव्ह आहे, आपल्याला विचारलेला काय आहे, अँटोनिम. सो एकीकडे आहे स्लगिश, सुस्त, आणि दुसरीकडे आहे ऍक्टिव्ह, एनर्जेटिक. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. डल जर तुम्ही पाहिला तर डल सुद्धा या ठिकाणी सिनोनिम होत आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. सेडेंटरी म्हणजे काय, असा व्यक्ती की जो फक्त बसलेल्या पोझिशन मध्ये आहे.
विद्यार्थी रीडिंग मध्ये अभ्यास करतात, रीडिंग रूम मध्ये अभ्यास करतात, सो कित्येक वेळ त्या ठिकाणी बसलेले असतात, म्हणजे त्याला आपण म्हणतो सेडेंटरी, म्हणजे बसून राहण्याची एक जी कंडिशन असते, स्टेट असते, स्थिती असते, सो ही सुद्धा सुस्तच मानली जाईल. आणि वीक वीक सुद्धा काही ठिकाणी कमजोर होईल, सो ही आपली उत्तर होणार नाही. सो करेक्ट अँटोनिम ऍक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला क्लिअरली कळत आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड हॉस्टाईल. हॉस्टाईल म्हणजे काय? शत्रुत्व संबंधीचा, शत्रुत्वाचा किंवा शत्रू ज्याला आपण म्हणतो, दुश्मनी ज्याला आपण म्हणतो ते. मग बघा पहिला शब्द आहे अनफेवरेबल. अनफेवरेबल म्हणजे तो आपल्या फेवर मध्येच नाहीये, सो हे आपलं सिनॉनिम सारखं होऊ शकतं, हे आपलं उत्तर होणार नाही. ऍडवर्स म्हणजे काय? प्रतिकूल असणे, म्हणजे तो विरोधात असणे, आपल्या विरुद्ध असणे, सो हे सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही, कारण ते सिनॉनिम म्हणून दिसते या ठिकाणी. ॲमिएबल. ॲमिएबल म्हणजे काय? फ्रेंडली, ज्याला आपण सुशील म्हणतो. ॲमिएबल म्हणजे काय? फ्रेंडली. फ्रेंडली म्हणजे काय? जो सुशील असेल, जो मैत्रीपूर्ण असेल, जो मित्रत्वासंबंधी असेल. सो ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट अँटोनिम होत आहे. आणि व्हायलंट म्हणजे काय? ज्याला आपण हिंस्र असं म्हणतो, सो हे सुद्धा आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होत आहे मित्रांनो. क्लिअर? आता बघा पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड परसिस्ट. परसिस्ट म्हणजे काहीतरी चालू ठेवणे किंवा चालू राहणे, काहीतरी क्रिया आहे ती चालू राहत आहे किंवा ती चालू ठेवली जात आहे. चालू राहणे किंवा चालू ठेवणे त्याला आपण म्हणतो. सो बघा इन्सिस्ट. इन्सिस्ट म्हणजे काय? जोर देणे. इन्सिस्ट म्हणजे काय? जोर देणे. आपण म्हणतो ना त्याच्यावर स्ट्रेस द्या, त्याला फोर्स करा. सो इन्सिस्ट हे आपलं उत्तर होईल, काय ठिकाणी करेक्ट अँटोनिम होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आहे सीज. सीज म्हणजे काय? स्टॉप करणे, थांबवणे. सीज म्हणजे काय? स्टॉप, स्टॉप करणे किंवा थांबवणे. सीज म्हणजे काय? स्टॉप, त्याला आपण काय म्हणतो? थांबवणे किंवा थांबणे. सो बघा एकीकडे चालू राहणे, चालू ठेवणे आहे, दुसरीकडे आपण थांबतोय किंवा थांबवतोय. सो हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल, अपोजिट वर होईल. रिमेन काय होईल? रिमेन म्हणजे जसं आहे तसं ठेवणे. सो चालू आहे तर चालूच ठेवणे, सो हे सुद्धा सिनॉनिम मध्ये जाईल मित्रांनो. आणि कंटिन्यू सुद्धा सिनॉनिम, चालू राहणे, चालू ठेवणे. सो सी आणि डी हे सिनॉनिम आहे. आणि ए जो आहे तो कुठेच संबंध येत नाहीये, म्हणजे ऑप्शन बी जो आहे तो आपला करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड. आपल्याला हा प्रश्न जो विचारलेला आहे हा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे. अ प्लेस वेअर वेपन्स अँड ॲम्युनेशन्स आर स्टोर्ड. अशी जागा की ज्या ठिकाणी वेपन्स, वेपन्स म्हणजे हत्यार, ॲम्युनेशन्स, ॲम्युनेशन म्हणजे दारू गोळा शस्त्र वगैरे त्या ठिकाणी ठेवले जातात, अशा ठिकाणाला काय म्हणतात? तर सगळ्यांना माहिती असेल, या ठिकाणाला आपण आर्सनल असं म्हणत असतो. आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. म्युझियम मध्ये फक्त दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे ठेवले जातात का? नाही. सो ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. हँगर ही एक अशी जागा असते की ज्या ठिकाणी विमानं ठेवली जातात, म्हणून ऑप्शन सी पण आपलं उत्तर होणार नाही. आणि गोडाऊन सगळ्यांनी लहानपणापासून ऐकलेलं असेल, गोडाऊन मध्ये काय ठेवला जातो? माल, गुड्स जे आपण म्हणतो, तो ज्या ठिकाणी स्टोअर केला जातो, ठेवला जातो, त्याला आपण गोडाऊन असं म्हणतो. आणि म्हणून दारू गोळा शस्त्रास्त्रे ज्या ठिकाणी असतात त्याला आपण काय म्हणतो? आर्सनल असं म्हणत असतो. पुढे आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड. ऑल द पीपल इन अ कंट्री और एरिया हु आर एंटाइटल्ड टू वोट इन अ इलेक्शन. देशातील असे सर्व लोक, ऑल द पीपल इन द कंट्री, देशातील सर्व लोक, और एरिया असा काही एरिया, हु आर एंटाइटल की ज्यांना हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, टू वोट इन इलेक्शन आणि मतदानामध्ये मत करण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे, अशा लोकांना किंवा अशा वस्तीला किंवा अशा इलेक्टोरेटला अशा एरियाला आपण काय म्हणतो? तर सगळ्यांना माहिती आहे, आपण त्याला इलेक्टोरेट असं म्हणत असतो. सो ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. इनहॅबिटंट्स म्हणजे कोण? जे वस्ती करून राहतात ते. वस्ती करून माणसं सुद्धा राहतात, वस्ती करून कुत्रे मांजरी पण राहतात. मग कुत्रे आणि मांजरी हे पण मतदान करतात का? तर करू शकत नाही. म्हणून इनहॅबिटंट्स या शब्दाचा या ठिकाणी वापर केला जाणार नाही. सेटलर्स म्हणजे कोण? की जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सेटल होण्यासाठी गेलेले आहेत. तो हे यांना अधिकार आहेच मतदान करण्याचा असं आपण म्हणू शकत नाही. आणि रेसिडेंट्स, रेसिडेंट्स जे आहेत निवासी, निवासी दोन प्रकारचे असतात, की जे गैरनिवासी असतात, जे भारताचे निवासी नाही आहेत परंतु भारतामध्ये राहत आहेत, ज्याला आपण नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया असं म्हणतो, आणि काही रेसिडेंट ऑफ इंडिया असतात. तो सगळ्यांना, सगळ्या रेसिडेंट जे असतात त्यांना अधिकार असतोच असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड. अँड एक्झॅक्ट ऑर व्हेरी क्लोज कॉपी ऑफ समथिंग. एक्झॅक्ट कॉपी कशाची जरी असेल, झेरॉक्स कॉपी, डुप्लिकेट कॉपी जी असेल ती एक्झॅक्टली जशीची तशी जर असेल, जशीची तशी कॉपी असेल, जशीची तशी प्रत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? मग बघा पहिला शब्द आहे फॉर्जरी. फॉर्जरी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीची नकली सही करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची जी सही आहे
त्याची डुप्लिकेट सही करणे त्याला आपण फॉर्जरी असं म्हणतो. हे फक्त कागदपत्रका संबंधी असतं आणि म्हणून आपल्याला ऑप्शन ए घेता येणार नाही. परंतु कशाची तरी जर जशीची तशी प्रत, जर जशीची तशी कॉपी जर आपल्याला म्हणायचं आहे, म्हणजे एखादा पुतळा असेल त्याची जशीची तशी कॉपी, एखादा डिव्हाइस असेल त्याची जशीची तशी कॉपी, काही असेल जशीच तशी कॉपी जर असेल तर त्याला आपण रेप्लिका असं म्हणतो. म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. आर्टिफिशियल तर सगळ्यांना माहिती आहे, कृत्रिम ज्याला आपण म्हणत असतो, आणि म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर होणार नाही. सबस्टिट्यूट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या जागेवर दुसरा व्यक्ती जर आलेला असेल, एखाद्याच्या पोझिशनवर दुसऱ्या पोझिशनवर आला असेल तर त्याला सबस्टिट्यूट असं म्हटलं जातं. सो ऑप्शन डी पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी जे आहे रेप्लिका आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, अरेंजमेंट ऑफ इव्हेंट्स अकॉर्डिंग टू द डेट्स ऑफ ऑकरन्स म्हणजे अरेंजमेंट ऑफ डेट्स, दिनांकाची अशा प्रकारे अरेंजमेंट केली जाते की ज्या पद्धतीने इव्हेंट्स घटना ज्या आहेत त्या घडत आहेत. ऑकरन्स म्हणजे घडणे, इव्हेंट्स म्हणजे घटना, अकॉर्डिंग टू द डेट्स म्हणजे दिनांकानुसार एखादी घटना जी घडत आहे त्याच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, घटना घडते आणि तिचा जो क्रम आहे त्या क्रमाला आपण घटनाक्रम असं म्हणतो आणि घटनाक्रमला आपण क्रोनॉलॉजी असं म्हणतो. हे सर्वांना माहिती असेल. सो अॅनालॉजी म्हणजे काय, समानता. अॅनालॉजी म्हणजे काय, सारखेपणा, समानता. सो हे आपलं उत्तर होणार नाही. थिओलॉजी म्हणजे धर्मशास्त्र, सगळ्यांना माहिती असेल की हा THEO हा देवाशी संबंधित आहे आणि लॉजी म्हणजे शास्त्र, सो धर्मशास्त्र आपण म्हणतो. क्रोनॉलॉजी, क्रोन म्हणजे काय, टाइम आणि घटना, आणि लॉजी म्हणजे काय, शास्त्र. घटनांचा एक क्रम असतो, त्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण क्रोनॉलॉजी म्हणतो. म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. आणि ट्रायलॉजी, ट्रायलॉजी म्हणजे एखादी वस्तू जर 3 ग्रुपमध्ये असेल, 3च्या पटीमध्ये असेल तर त्याला आपण ट्रायलॉजी असं म्हणतो, 3 संख्या जर असेल तर. सो ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हाही एकच सोपा प्रश्न होता मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, अ लार्ज बेडरूम फॉर अ नंबर ऑफ पीपल इन अन इन्स्टिट्यूशन. एक लार्ज बेडरूम जी आहे फॉर नंबर ऑफ पीपल. बघा बेडरूम आहे परंतु लार्ज नंबर ऑफ पीपल साठी आहे ना, एकाच रूम मध्ये आहे. तुम्ही पाहिली असेल एक रूम आहे, त्या रूम मध्ये अनेक बेड आहे आणि त्यावर लोक झोपलेले असतात. त्याला आपण डॉर्मेटरी असं म्हणत असतो, हे सर्वांना माहिती असेल. चेंबर म्हणजे काय, एक ब्लॉक आहे किंवा एक रूम आहे त्याला आपण चेंबर असं म्हणत असतो. सो ऑप्शन ए आपलं उत्तर नाही. अपार्टमेंट वेगवेगळ्या ब्लॉक्सचा तयार होऊन एक अपार्टमेंट होत असतो, म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑडिटोरियम श्रोतागृह सर्वांना माहिती आहे, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. डॉर्मेटरी बघा ऑप्शन डी मध्ये आहे, म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. अ पर्सन ऑफ एविल रेप्युटेशन, एक असा व्यक्ती की ज्याची रेप्युटेशन खराब झालेली आहे, तो कुप्रसिद्ध आहे, त्याला आपण काय म्हणतो. सो आयकॉन आहे, फेमस आहे, नटोरियस आहे, रिनोन आहे. आयकॉन म्हणजे काय, एक सिम्बॉल ज्याला आपण आयकॉन म्हणतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. फेमस म्हणजे काय, जो प्रसिद्ध आहे तो, परंतु इथे एविल रेप्युटेशन सांगितलेली आहे म्हणजे कुप्रसिद्ध पाहिजे, प्रसिद्ध नको, म्हणजे बी सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. नोटोरियस म्हणजे काय, जो व्यक्ती कुप्रसिद्ध आहे, जो व्यक्ती कुप्रसिद्ध आहे म्हणजे वाईट कामांसाठी जो व्यक्ती प्रसिद्ध आहे, त्याची रेप्युटेशन तर आहे परंतु वाईट आहे, एविल आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल. रिनोन म्हणजे कोण, जो नामांकित असेल तो. म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा, चूज द करेक्ट इडियम फॉर द गिवन एक्सप्रेशन. कांट कट मस्टर्ड. कांट कट मस्टर्ड म्हणजे एखादं काम न करू शकणे. एखादं काम आपल्याला दिलं गेलेलं आहे आणि ते आपण काम करू शकलो नाही, ते काम करण्यास आपण असमर्थ राहिलो किंवा आपल्याला अपयश मिळालं, तेव्हा म्हटलं आता कांट कट द मस्टर्ड. सो टू विन विक्ट्री हे आपलं उत्तर होणार नाही की विक्ट्रीमध्ये जिंकणे. टू बी अनेबल टू डू अ जॉब, एखादं काम करण्यास आपण अनेबल झालो, असमर्थ झालो. टू बी सक्सेसफुल तर मुळीच येणार नाही की सक्सेसफुल होणे. आणि रेंडर सर्व्हिस, सर्व्हिस रेंडर करणे हे सुद्धा होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, टू लिव्ह नो स्टोन अनटर्न या इडियमचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. टू लिव्ह नो स्टोन अनटर्न म्हणजे काय, की एखादं काम जे आहे ते काम करण्यासाठी पूर्ण शर्थीचे प्रयत्न करण्याचा आपण म्हणतो त्याला, की काही कसर न सोडता पूर्ण शर्थीचे प्रयत्न केले गेलेले आहेत. ऑल पॉसिबल अटेम्प्ट्स केले गेलेले आहेत. सो कॉम्प्रिहेन्सिव्हली अरेंज थिंग्स, की ज्या वस्तू आहेत त्यांना प्रॉपरली अरेंज करणे. टू फुल्ली रिवाइज समथिंग प्रोड्यूस, काहीतरी जे प्रोड्यूस केलेलं आहे त्याला पूर्णतः रिवाइज करणे, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. टू कम्प्लिटली रिनोव्हेट अन ओल्ड बिल्डिंग, जी जुनी बिल्डिंग आहे तिचं रिनोव्हेट करणे. सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. टू मेक ऑल पॉसिबल एफर्ट, सर्व प्रयत्न करून पाहणे. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, टू पिजन होल.
टू पिजन होल किंवा फक्त पिजन होल जरी तुम्हाला दिलेलं असलं तरी याचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. याला आपण प्रेजुडाइज्ड आय असं म्हणतो, पूर्वग्रह दूषित म्हणतो, की जो व्यक्ती पूर्वग्रह दूषित असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी त्याने आधीच ठरवलेलं असेल की हा व्यक्ती असा आहे, किंवा एकाच चष्म्यातनं तो जर बघत असेल, किंवा एकाच टाइपकास्ट जर त्या व्यक्तीला तो करत असेल, किंवा एकच गोष्टीतून एकाच भूमिकेतून त्याला जर तो बघत असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो, पिजन होल असं म्हणत असतो. ब्लाइंडली एक्सेप्ट समवन, कुणाला तरी अंधपणाने किंवा ब्लाइंडली, की आपण इग्नोर ब्लाइंडली म्हणजे कुठलाही विचार न करता एखाद्या व्यक्तीला एक्सेप्ट करणे, हे आपलं उत्तर होणार नाही. टू टाइपकास्ट समवन, टाइपकास्ट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला जी भूमिका दिलेली आहे त्याच भूमिकेत पाहणे, त्यालाच आपण पिजन होल असं म्हणतो. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. टू कॉल समवन्स नेम्स, कुणाला तरी या ठिकाणी बोलवणे, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. आणि टू हरिडली रिजेक्ट समवन, कुणाला तरी रिजेक्ट करणे, हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, टू मेक नो बोन्स अबाउट. टू मेक नो बोन्स अबाउट म्हणजे काय, एखादं तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते अतिशय स्पष्टपणे सांगणे, क्लिअरली सांगणे, कोणतंही न अडखडता, विदाउट फेलिंग. टू स्टेट समथिंग क्लिअरली, काहीतरी क्लिअरली स्टेट करणे, ऑप्शन ए बरोबर होईल. टू रिव्हील द हिडन स्ट्रक्चर, काहीतरी हिडन लपलेलं किंवा गुप्त स्ट्रक्चर जे आहे त्याला रिव्हील करणे. कन्झ्युम ओनली द फ्लेशी पार्ट, जो मांसाचा पार्ट आहे, जो मांस असलेला पार्ट आहे त्यालाच कन्झ्युम करणे, हे आपलं उत्तर होणार नाही. टू मेक समथिंग अनसबस्टॅन्शियल, सो काहीतरी अनसबस्टॅन्शियल करणे, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि पुढचा प्रश्न आहे, टू होल्ड अ ब्रीफ फॉर. टू होल्ड अ ब्रीफ फॉर कशासाठी म्हटलं जातं, एखाद्या व्यक्तीला आपण आधार देतो, सपोर्ट करतो, त्याला म्हटलं तो हेल्प करणे, मदत करणे, असिस्ट करणे, एड करणे. टू सपोर्ट समवन्स कॉज, ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल. राईट स्पीच, स्पीच राईट करणे होणार नाही. कोणाला तरी अपसेट करणे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. कोणाची तरी वाट पाहणे, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, ठीक आहे. तर आजची सर्व क्वेश्चन्स जी आहेत त्या ठिकाणी पूर्णतः संपलेली आहे. टोटल 21 क्वेश्चन्स आपण कव्हर केली. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे की तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. आणि हे सर्व शब्द फार महत्त्वाचे आहे. हे सर्व शब्द तुम्ही कुठेतरी तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि जेव्हा तुमची एक्झाम असेल तेव्हा एकदा तरी या शब्दांना रिवाइज करून जा मित्रांनो. हे शब्द फार महत्त्वाचे आहे. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.